एखाद्याच्या चांगल्या व्हिडिओवरती टक 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 करून एखादा वाईट मेसेज किंवा वाईट कमेंट जे आहे ती पास करत असतात. त्याला झोपवावं लागतंय, त्याच्याजवळ झोपायला लागतं 10-15 मिनिटं आणि मग ती झोपती. कमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट बोललंय की तुम्ही स्टुडंट्सच्या जीवावरती पैसे कमवताय. तर माझी आज टू डू लिस्टला भरपूर कामं पेंडिंग आहेत. जसे भरपूर अशा महिला आहेत ज्या कमेंट्स लोक काहीतरी करतील म्हणून घाबरतात. किचन ट्रॉलीज आणले तर खरे, पण अजून ते फिटिंग केलेल्या नाही आहे तिकडे. कष्ट करून माझी एक अकॅडमी मी चालू केलेली आहे, तर आय डोंट थिंक त्याच्यामध्ये वाईट काय आहे. बेबीला सोड बेबीला. काय झालं? काय दीदी काय केली? काय केली? काय केली माझी सोनाला? काय केली सांग दीदी? काय केली? काय केली? काय केली दीदी? ओ काय केली दीदी? बोल ना पुढे. A for ने, B for आणि आईस्क्रीम. आईस्क्रीम. A for ऍपल. तुला बोलता येत नाही? दे ना प्लीज, दे ना तिला, दे ना, दे ना प्लीज, प्लीज प्लीज. नमस्कार, मी क्षितिजा आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज हे संडे स्पेशली, तर तुमचे भरपूर कमेंट्स आले होते की डेली रुटीन शो करा. तर अगदीच डिटेलमध्ये डेली रुटीन शूट करायला तेवढं पॉसिबल नाही, बट स्टील थोडेफार जे काही क्लिप्स मला मिळतील तर ते मी सगळ्या डिटेलमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. काय हवंय? तर आज ऍक्च्युली संडे म्हणजे सुट्टीचा दिवस असतो भरपूर लोकांसाठी, पण ऍक्च्युली आज संडे म्हणजे माझ्यासाठी प्लॅनिंगचा दिवस असतो. म्हणजे या पूर्ण आठवड्यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या असतात ना, तर त्याचं सगळं प्लॅनिंग जे आहे तर ते संडे दिवशी होतं. तर आता सगळं आवरता मला वाजले दुपारचे 1:30 वाजल्यात. अजून कामाला मी बसलेले नाहीये, बट या सकाळपासून काही कॉल्स येत होते तर ते मी अटेंड केलेत. व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी थोडीफार करायची होती तर ती मी करून बसलेली आहे आणि आता थोडंसं काम करायला बसणार आहे. तर आजच्या माझ्या टू डू लिस्ट मध्ये भरपूर कामं आहेत. जसं की युट्यूबसाठी मला 2 लेक्चर्स रेकॉर्ड करायचे आहेत. त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजमेंटचा. काय करताय? काय करताय? तुला काय घे? डक कुठे तुझा? डक कुठे तुझा? ती पाटी घेऊन या. पाटी पाटी घेऊन या. ती पाटी ती पाटी तुझी ती आण. हा पाटी घेऊन ये. पाटी घेऊन ये ग तुझी. काय आणलंस तू तिच्याकडनं? काय आणलंस? किचन ट्रॉलीज आणले तर खरे, पण अजून ते फिटिंग केलेल्या नाही आहे तिकडे. आणि इथे याच्यामुळे सगळा पसारा झाला. ऍक्च्युली मला भांडी पण लावता येत नाहीत, कारण या दोघींना सगळ्या गोष्टी घेतात आणि बाहेर आणतात. इकडे पण एक कपाट करायला चालू आहे. हे त्याचे बॅटन पट्टा वगैरे लावून ठेवलाय, बट अजून दरवाजे कटिंग झालेत त्याचे. फक्त आज लावून होतील कदाचित ते. होप सो लवकर याचं सनमाईक, इकडे वरती सनमाईक येतं आता. फर्निचरचं काम आहे ते, तर ते याच्यावरती फिटिंग केलं की ट्रॉलीज वापरायला रेडी होतील. काय करतेस? काय करतेस? मुलांना ना मोस्टली खेळणी आणताना अशी खेळणी आणा की ती एज्युकेशनशी रिलेटेड असली पाहिजे. गिरिजा आली म्हणून ती पळून काय काय चाट काय मला कळत नाहीये. शार्क चहा. तर एज्युकेशनशी रिलेटेड अशी खेळणी घे. आता का पिलू तिच्याकडून सगळं घेतेस काढून? अजून त्यांची भर का रे माझ्या राधा. तुझी पाटी घेऊन ये जा. तुझी पाटी घेऊन ये जा ना प्लीज. तू इथे बोर्डवरली कंडे इथे या. इथे बोर्डवर ये. चॉक देते तुला. चल चल मी चॉक देते तुला. चल
इकडे ब्लॅक बोर्ड लावलाय मी. याला 2 आहेत, म्हणजे ब्लॅक बोर्ड पण आहे आणि व्हाईट बोर्ड पण आहे. पण व्हाईट बोर्ड ना ते व्यवस्थित वापरत नाही, त्यामुळे ब्लॅक बोर्ड चालू करून ठेवलाय. चॉक दिला ना की लिहत बसतात त्याच्यावरती थोडा वेळ. तर माझी आज टू डू लिस्टला भरपूर कामं पेंडिंग आहेत. जसं की युट्यूबसाठी मला लेक्चर्स रेकॉर्ड करायचे आहेत. सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे ना, तर त्यांच्यासाठी मला फ्रीलान्सिंगचा वेबिनार जो आहे तो रेकॉर्ड करायचा आहे. म्हणजे कोर्स झाल्यानंतर काम कसं चालू करायचं किंवा क्लायंट्स कसे मिळणार आहेत, अकाउंटमध्ये पोस्टिंग काय काय करायचं, त्या भरपूर गोष्टी असतात ज्या मुलांना शिकवावे लागतात. फक्त कोर्स करून उपयोग नाही आहे, तर त्यानंतर काम मिळालं पाहिजे, लीड्स मिळाल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी असतात. तर त्या कशा मिळवायच्या, तर प्रॅक्टिकली त्या गोष्टी त्यांना एक्सप्लेन कराव्या लागतात. तर त्यासाठी प्रेझेंटेशन बनवायचं आहे, तर ते मला रेडी करायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक कॉन्सेप्ट माझ्या आज डोक्यात आली, आजच आली नाही काल आली. तर त्याच्यावरती मी लगेचच एक पोस्टर बनवला आणि युट्यूबच्या कम्युनिटीला बघा मी तो पोस्ट केलेला आहे की कॅनवाचा कोर्स जो आहे तो 299 रुपीजमध्ये आपण चालू करतोय. तर दुपारचे वाजलेत 2:30 आणि आता थोडंसं या गोष्टीला झोपून मी माझं काम करायला बसणार आहे. प्रेझेंटेशन वगैरे सगळं मी बनवलेलं आहे, रेकॉर्डिंग वगैरे आत्ता करणार आहे. राशी आपला आपण झोपली आहे, तिला खूप झोप आली होती आणि आमचं हे चिमणा आहे ते त्याला झोपवावं लागतंय. त्याच्याजवळ झोपायला लागतं 10-15 मिनिटं आणि मग ती झोपती. गरम होतंय सगळ्यांना, वरती फॅन फुल स्पीडनं लावलाय, खरं हिला अंगावर घेऊनच झोप येते. झोपते मी झोपते म्हणा. झोपा झोपा झोपा. तर कॅनवाचा ऍडव्हान्स कोर्स काय आहे, त्याच्यामध्ये काय काय मी ऍड केलेला आहे, तर तो कोर्स का चालू केला तर ते मी डिटेलमध्ये सांगते. तर भरपूर जणांना कसं होतं की त्यांना थोडंफार डिटेल्स येतात कॅनवाचे, म्हणजे बेसिक्स जसे की लाईन्स, शेप्स कसे ऍड करायचे किंवा कलर कॉम्बिनेशन जे काय असेल, तर या पार्ट्स थोड्याफार त्यांना समजत असतात आणि त्यांना फक्त डिझायनिंग कशा प्रकारे बनवायचं असतं, प्रोफेशनल डिझाईन्स कशा प्रकारे बनवायचे असतात, तर ते त्यांना माहित नसतं. तर त्याच्यासाठी स्पेशली मी हा जो कोर्स आहे तर तो डिझाईन केला की ज्यांना बेसिक येत आहे, तर कशाला उगाच त्यांचे 1000 रुपये जे आहेत तर ते आपण वाया घालवायचे, परत सोबत त्यांचा वेळ तितका जाणार. तर त्यासाठी मी त्यांच्यासाठी एक स्पेशल कोर्स डिझाईन केला जो की आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल असणार आहे. तर त्याच्यामध्ये मी जे काही ट्युटोरियल्स आहेत, ठीक आहे, म्हणजे पोस्ट डिझायनिंग कशी करायची, अगदी एलिमेंट्स कसे घ्यायचे वगैरे सगळं डिटेलमध्ये. तुम्हाला ऑलरेडी जर स्टुडंट असाल तर तुम्हाला माहिती आहे की कुठलीही गोष्ट जर मी एक्सप्लेन करते तर ती अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार की ज्याच्यापासून तुम्हाला नंतर कुठलाही डाऊट जो आहे तर तो येणार नाही. तर अशा प्रकारे एक कोर्स जो होता तर तो मी डिझाईन केला. तर मग मी नंतर त्या कोर्समध्ये सगळे ट्युटोरियल्स ऍड केले, म्हणजे डिझायनिंग, जसं की इंस्टाग्रामचे पोस्ट अगदी बेसिक पासून आपण कसे डिझाईन करतो, फुल कस्टमाइज, ठीक आहे, टेम्पलेट्स न वापरता क्लायंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कसे डिझाईन करतो. मग त्याच्यामध्ये मी ऍडिशनल काय करायचं, कारण मी नेहमीच प्रत्येकाला काहीतरी देतो आपण, तर त्यावेळी काहीतरी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिलं तर नक्कीच समोरची व्यक्ती पण खुश होते. मग त्याच्यामध्ये AI टूल्स मी थोडेसे ऍड केले, जे की वेगवेगळे फोटोज लागतात आपल्याला, क्रिएटिव्ह इमेजेस लागतात, तर ते कसे जनरेट करायचे, ते काय मी इमेजेस दाखवते, तर ते कसे जनरेट करायचे, तर त्या अकॉर्डिंगली AI टूल्स जे होते तर ते मी त्या कोर्समध्ये ऍड केले. अशा प्रकारे एक टोटल 15 दिवसाचा जो कोर्स आहे तर तो मी तयार केलेला आहे. तो आपल्या वेबसाईटवरती म्हणजे www.maulibusiness.com याच्यावरती तुम्हाला अवेलेबल होईल. बट त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते तुम्हाला व्हॉट्सअप थ्रूच करावं लागेल. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. जर तुम्हाला कॅनवाचा ऍडव्हान्स कोर्स करायचा असेल, फक्त जर तुम्हाला डिझायनिंग शिकायचं असेल, बेसिक जर तुम्हाला येत असेल, तर नक्कीच तुम्ही हा जो कोर्स आहे तर तो करू शकताय. तर वेबसाईट डिझाईन केली आहे आपण, मी तुम्हाला दाखवेन वेबसाईट पण याच्यावरती एक थोड्या वेळातच दाखवेन. फ्रंट कॅमेरा ऑन आहे त्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही. तर वेबसाईटवरती मी काय करते आता, रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत तर ते तयार करते आणि जे की अगदी अफोर्डेबल असतील, म्हणजे साधारण 200, 300, 400 अशा रेंजमधले सगळे कोर्सेस आहेत, तर तेच तुम्हाला वेबसाईटवरती बघायला मिळतील. सो दॅट तुम्हाला पण ते परवडले पाहिजे, अफोर्डेबल असले पाहिजे आणि मला पण वेबसाईटवरती आहेत, रेकॉर्डेड आहेत, त्यामुळे मला पण तिथे काही मॅनपॉवर वगैरे लागत नाही, मलाही परवडतं आणि तुम्हालाही परवडतं आणि जे काही डिटेल्स असतील तर ते व्यवस्थित तुमच्या समोर मांडले जातात. सोबतच इथे पण आपण अजून एक ऍडिशनल दिलेला आहे, ते म्हणजे सपोर्ट जो आहे तर तो दिलाय. कारण इकडे लेक्चर्स बघणं आणि त्याच्यामध्ये जर काही तुम्हाला डाऊट वगैरे असेल ना तर ते तुम्हाला विचारावं लागतं. तर त्यावेळेला तुम्हाला सपोर्ट जो आहे व्हॉट्सअपचा तर तो 100% आपण देतो. काय प्रॉब्लेम आलेला आहे किंवा डिझायनिंगमध्ये काही समजत नाहीये तर ते सगळं डिटेलमध्ये तुम्हाला याच्यावरती अवेलेबल जे आहे तर ते होऊन जातं.
आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आपण ऍड केलाय तो म्हणजे लाईफ टाईम ऍक्सेस या कोर्सेसला. तर आपल्याकडे असं 6 महिने 1 वर्ष वगैरे असं काही नाही, तर जो काही ऍक्सेस असेल किंवा जो काही सपोर्ट असेल तर तो आपण लाईफ टाईम देतो. सो दॅट कधीही, आता माझ्याकडे इतके मोस्टली लेडीज असतात ना कोर्ससाठी, तर त्यांना असं म्हणजे फॅमिली इश्यूजमुळे कधी कधी लेक्चर्स मिस होतात किंवा अटेंड करायला पॉसिबल होत नाही. मग नंतर त्यावेळी ज्यावेळी त्या बघतात मग त्यावेळी त्यांना ते अवेलेबल असणं महत्वाचं आहे. त्यामुळे रेकॉर्डिंग्स जे आहेत ते मी लाईफ टाईम त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, सो दॅट कधीही तुम्ही लेक्चर जे असतील तर ते बघू शकताय. तर सांगायचं म्हणजे लोक किती निगेटिव्ह कमेंट्स करतात ना, म्हणजे एखाद्या व्यक्ती जर काहीतरी प्रगती करत असेल, काहीतरी पुढे जात असेल तर किती त्याला पाय ओढायचं किंवा त्याचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. तर एक कमेंट होती, तर लास्ट टाइम पण त्यांनीच निगेटिव्ह कमेंट केली होती एका व्हिडिओवरती आणि यावेळी पण त्यांनीच निगेटिव्ह कमेंट केली आहे. आणि त्या कमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट बोललंय की तुम्ही स्टुडंट्सच्या जीवावरती पैसे कमवताय, तर असं त्यांनी बोललं. तर ते थोडंसं मला खटकलं, तर त्याच्यासाठी मी त्यांना सेपरेट उत्तर दिलं माझ्या भाषेमध्ये मला जे काही द्यायचं होतं ते. तर त्याचे स्क्रीनशॉट्स जे काही असतील तर ते मी इथे अटॅच करते. तर प्रत्येक जण एकमेकांवरती डिपेंड असतं, ठीक आहे. प्रत्येकाचा जो काही व्यवसाय असेल तर तो प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिस, ठीक आहे. फार फार तर प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिस, आपण एखादी वस्तू विकत असतो किंवा एखादी सर्व्हिस इतरांना विकत असतो. आपण जॉब करतोय तरीही किंवा आपण व्यवसाय करतोय तरीही, त्यामुळे एकमेकांसोबत इंटरलिंक्ड असतात सगळ्या गोष्टी, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांवरती बिझनेससाठी जो आहे तर तो डिपेंडच असतो. तर जे कोर्सेस मी घेते, जी अकॅडमी एजन्सी मी रन करते, तर त्याच्या मागे माझं खूप जास्त प्लॅनिंग असते, खूप जास्त अभ्यास मला करावा लागतोय. तर तुम्हाला काय शिकवायचं आहे, कशा पद्धतीने सिलेबस असला पाहिजे तर ते मला सांगावं लागतंय. तुमचे डाऊट्स काय असतील तर ते सॉल्व्ह करावं लागतं. त्यासाठी मला अभ्यास करावा लागतोय, मला प्रिपेअर असणं खूप जास्त महत्वाचं आहे. माझा वेळ, माझी एनर्जी तिथे इन्व्हेस्ट करणं खूप जास्त महत्वाचं आहे. मी अवेलेबल नसेल तर वेगवेगळे टीचर्स आता आपण अपॉइंट केलेले आहेत, तर ते टीचर्स चांगले आहेत का, एक्सपर्ट आहेत का, किंवा क्वालिटी चेक करणं, तर ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. तर खूप रेस्पॉन्सिबिलिटीज असतात या कामामध्ये. त्यामुळे कोणाच्या जीवावरती आपण काम करतोय अशा गोष्टी नाहीत. आणि सोबतच तुमचे जे काही स्टुडंट्स असतील तर ते चांगल्या प्रकारे काम करतायत का, तर हे पण मॉनिटर करणं खूप महत्वाचं आहे. तर लास्ट काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला, आता मला इन्क्वायरीज काय येतात किंवा माझ्या स्टुडंट्सचे इतके ऍडमिशन्स का होतात, 200-200, 300 ऍडमिशन्स का होतात, कारण माझे रिव्ह्यूज चांगले आहेत. लास्ट व्हिडिओज तुम्ही काही बघितले असतील तर स्टुडंट्सचे फीडबॅक चांगले आहेत. रेफरन्स म्हणजे स्टुडंटच त्यांचे मित्र मैत्रिणी, त्यांचे फॅमिली मेंबर्स अशा रेफरन्स थ्रू माझ्याकडे घेऊन येतात की यांना क्लास लावायचा आहे म्हणून. तर लास्ट काही व्हिडिओजमध्ये मी स्टुडंट्सचे पण रिव्ह्यूज शेअर केले होते की माझे स्टुडंट्स जे आहेत ते कशा प्रकारे काम करत आहेत, त्यांना लीड्स मिळाल्यात आणि ते स्वतःच्या पायावरती उभे राहत आहेत. हे स्वतः स्टुडंटचेच फीडबॅक्स जे आहेत ते पण मी माझ्या चॅनलवरती शेअर केले होते. तर मी जास्त स्टुडंट्सचे लॉंग व्हिडिओज वगैरे शेअर करू शकत नाही, कारण माझे मोस्टली जे काही स्टुडंट्स असतील ना तर ते सगळे लेडीज आहेत आणि प्रत्येकाला कम्फर्टेबल नसतं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती यायचं, बोलायचं, त्यांची मतं द्यायची. तर मी माझ्या फायद्यासाठी त्यांना जबरदस्ती तर करू शकत नाही की तुम्ही तुमचे रिव्ह्यूज द्या किंवा व्हिडिओ रिव्ह्यूज द्या. तर जितके कॉमेंट्स देऊ शकतात ना तर तितके कॉमेंट्स ऑलरेडी आपल्या चॅनलवरती स्टुडंट्सने, ओल्ड स्टुडंट्सने जे आहेत तर ते दिलेले आहेत. आणि काही व्हिडिओज पण मी ऍड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती. शॉर्ट्स फीडमध्ये तुम्हाला व्हिडिओज रिव्ह्यूज जे असतील तर ते बघायला मिळतील. तर याच्या व्यतिरिक्त मी अजून काही करू शकत नाही. तर या लोकांना माझं असं उत्तर असं काही नाहीये, पण थोडीशी मेंटॅलिटी प्रत्येकाची जी आहे तर ती चेंज झाली पाहिजे. तर प्रत्येक जण स्वतःच्या जीवावरती काहीतरी व्यवसाय किंवा कामधंदा चालू करून स्वतःच्या जीवावरती पैसे कमवतो असं आपण त्याला बोलू शकतो. काय कोण घरामध्ये पैसे छापायचं मशीन आणून घरामध्ये स्वतःच्या जीवावरती पैसे, नोटा छापून पैसे कमवत नाही. तर प्रत्येकाचे जॉब्स किंवा प्रत्येकाचा व्यवसाय जो आहे तर तो इतरांवरतीच डिपेंड असतो. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही का हेट कमेंट करताय, तुमची मानसिकता काय आहे नक्की, म्हणजे इतरांची प्रगती जी झालेली आहे किंवा होत आहे तर ती तुम्हाला बघवत नाही आहे का. तर मी त्यांना स्ट्रेट मी इकडे स्क्रीनशॉट तुम्हाला अटॅच करते, तर त्याच भाषेत मी त्यांना उत्तर जे आहे ते दिलं. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय तर ते सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा. तुमचे पण कॉमेंट्स भरपूर आलेत की निगेटिव्ह कॉमेंट्सकडे उत्तर देऊ नकोस वगैरे. तर येस, तुमचे कॉमेंट्स मला खूप जास्त, पॉझिटिव्ह कॉमेंट्स तुमचे खूप जास्त मोटिवेट करतात काहीतरी नवीन करायला किंवा तुमच्यासोबत जास्तीत जास्त माहिती किंवा प्रोडक्टिव्ह रुटीन जे आहे तर ते शेअर करायला. एक अकॅडमी चालू करायची आणि ती अकॅडमी इतक्या चांगल्या पोझिशनला घेऊन जायची एक जोक नाही आहे, कारण मला भरपूर ऍडमिशन सध्या रेफरन्स थ्रू पण येतात. म्हणजे स्टुडंट्स ना त्यांच्या बहिणीला, मैत्रिणीला, भावाला असे रेफर करतात आणि ऍडमिशन्स घेतात. तर हे का होतंय, कारण आपल्या अकॅडमीमध्ये किंवा आपले जे काही कोर्सेस असतील तर त्याची क्वालिटी चांगली आहे. चांगल्या प्रकारे त्यांना जर नॉलेज मिळत असेल, चांगल्या प्रकारे जर त्यांना सगळ्या गोष्टी मिळत असतील तर नक्कीच लोक रेफर करतील. तर जर मी कष्ट करते आणि जर मी कष्ट करून माझी एक अकॅडमी मी चालू केलेली आहे तर आय डोंट थिंक त्याच्यामध्ये वाईट काय आहे. आणि कोणीही, ठीक आहे, कोणीही व्यक्ती जर कष्ट करून एखादा व्यवसाय उभा करतोय आणि जर त्याचा व्यवसाय
व्यवसाय वाढतोय तर त्याच्यामध्ये काहीच वाईट नाहीये. त्यामुळे सगळे क्रेडिट स्वतःला घ्या आणि निवांत राहा, तुमच्या कामामध्ये लक्ष द्या, एन्जॉय युअर लाईफ. अशा निगेटिव्ह कमेंट्सकडे मी तर अजिबात लक्ष देत नाही, कारण हे कोण कुठले लोक असतात आपल्याला माहिती पण नसते की जगाच्या कुठल्या कोपऱ्यात बसून कुठल्या एका निगेटिव्ह किंवा नकारात्मक माइंडसेटनी एखाद्याच्या चांगल्या व्हिडिओवरती टक 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 करून एखादा वाईट मेसेज किंवा वाईट कमेंट जी असतात ती पास करत असतात. काही लोकांची अशी पण मानसिकता असते की इतर लोक पुढे जात आहेत तर स्वतःसोबत कम्पेअर करतात. स्वतःसोबत कम्पेअर करा. मी पण खूप लोकांना बघते माझ्यापेक्षा पुढे आहेत किंवा माझ्यापेक्षा खूप टॉपला आहेत, मी त्यांचं कंपॅरिझन करते, पण मी असा प्रयत्न करते की मी तिथे पोहोचेन, ठीक आहे ना, की मी त्या लोकांना खाली ओढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रत्येकाची माइंडसेट वेगवेगळा असू शकतो. फक्त आपल्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडतात ना तर ते पॉझिटिव्हली घ्या, कारण भरपूर अशा लेडीज आहेत, भरपूर अशा महिला आहेत ज्या कॉमेंट्स लोक काहीतरी करतील म्हणून घाबरतात आणि जे काही चान्सेस त्यांना मिळतात ना तर त्या मग त्यांच्याकडून जातात. तर असं करू नका. कोणाच्याच निगेटिव्ह कॉमेंट्सकडे अजिबात रिप्लाय देऊ नका. स्वतः तुमच्या कामावरती आणि स्वतःवरती फोकस करा. नक्कीच तुम्ही एक दिवस टॉपला